नमस्कार, आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज। तर आज आपण आलेलो आहे अकलूज येथील प्रतिष्ठित व्यापारी शांतीलाल दलुचंद दोशी यांचे सुपुत्र चंद्रशेखर दोशी त्यांच्यासोबत आपण आहोत। त्यांचं अकलूज नगर परिषदेविषयी काय मत आहे हे आपण जाणून घेऊया। नमस्कार शेठजी। नमस्ते। काय बरं आहे का धंदा पाणी वगैरे सगळं? हाय, बरं आहे। पाऊस पाणी जरा झाल्यामुळे थोडा दुष्काळ आहे। दिवाळी कशी गेली? दिवाळी कमी प्रमाण कमी झालं। प्रमाण कमी? हां, पावसामुळे लोक येऊ शकले, पैसे नव्हते, दुष्काळ असल्यामुळे। अकलूजची नगर परिषद लागली निवडणूक, आपण त्या अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे। तर कसं वाटतं यंदाचं वातावरण कसं आहे? काय यंदाचं वातावरण चांगलं आहे, सगळ्या दृष्टीनं फायदेशीर आहे। आणि विशेष म्हणजे नगरपालिका आल्यामुळे सुधारणा भरपूर होतील। कोणाच्या बाजूने कौल आहे? कोणाच्या बाजूने कौल आहे तसं काय अजून सांगता येणार नाही। अजून मार्केटमध्ये गेलो ना आपण, तरी मोहिते पाटील आपलं व्यापारी म्हणून तुमचं नाव मोठं आहे या परिसरात। तर व्यापाऱ्यावर दहशत आहे मोहिते पाटलांची, गुंडागर्दी असते असे एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न सध्या होतोय। तर त्याविषयी नाही 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 तसं काय नाही। एक आधी कारभार आहे, चांगला कारभार आहे। त्यांनी प्रत्येक गोष्ट असं काय दहशत वगैरे काही नाही नाही काय नाही काय कधीच काय नाही। कोणाला कधीच काय म्हणत नाही ते, प्रत्येकाला चान्स देते ते, पण बघेल चान्स द्यावा एवढीच माझी विनंती आहे। दहशत वगैरे कुठली काय? नाही 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 दहशत बिशत काय नाही। काय कोणाचा त्रास वगैरे व्यापाऱ्यांना करताना? नाही, अजूनपर्यंत नाही। बर, मग विरोधकाकडून काय असा प्रचार होतोय की दहशत केली जाते, नाही गुंडागर्दी केली जाते? ते हे इलेक्शन आल्यामुळे मोठा त्यांनी कालवा करायचा आणि विरुद्ध बोलायचं असं आहे। आता नगराध्यक्षपद यशासाठी राखीव आहे, तर तो नगराध्यक्ष कसा असावा? अकलूज उत्साही पाहिजे काम करण्यात किंवा प्रत्येकाला मान मानधूक देण्यात, असा असावा। ती प्रत्येक क्षेत्रात बघून पाहणी करावी, प्रत्येक नगरसेवकाला विचारून घ्यावं काय करायचे, काय अडचणी आहेत ती विचारून करावं, असं पाहिजे। विरोधक टिकतील का इथे? त्यांनी बी आता लढवायचं ठरवलंय भाजपाने। विरोधक तर ठरवणारच की हो, चान्स आहे ह्यावेळेस म्हणणार चला विरोध करून बघू, पाटलाकडनं काय पैसे मिळते का बघू म्हणणार विरोधक। हां, असं असतं, प्रत्येक येतेच असं, त्याप्रमाणे ह्यावेळेस होतं असं वाटतं आम्हाला। आपण जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः येऊन अकलूज मध्ये आज मोहिते पाटलाच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकलेलं दिसतंय। काय फरक पडेल काय मोहिते पाटलांवर? 99% नाही पडत। बर, 99% पडणार नाही। मोहिते पाटलाचं काम चांगलं आहे आणि सगळे सांभाळून घेते ती। आता माने पाटील परिवार काय गेलेला आहे विरोधात मोहिते पाटलांच्या, त्याविषयी कसं आहे? म्हणजे काय फरक पडेल का त्यानं? 99% पडणार नाही फरक। बर, फरक पडणार नाही। मोहिते पाटलाला सगळे मानते ते आणि कामही करते ते, तशी काय अडचण नाही। शेठजी, तुम्हाला दहशत नाही किंवा तुम्हाला काय अडचण नाही, पण इतर व्यापाऱ्यांना काय आहे का? नाही, कोणाला नाही, कुठल्याही व्यापाऱ्यांना। तुमची चर्चा होत असेल की इतर व्यापारी असलेले किंवा व्यवसाय करणारे मोठे गाळेधारक? नाही, अगदी बरोबर, तुमचं बोलणं बरोबर आहे, विचारणं, पण अजून तर नाही। अशी चर्चा नाही नाही कधीच नाही, विषयच नाही ती। सगळी मोहिते पाटलाची आहे। आता थोडासा आता विरोध असेल तेवढं तर पाहिजे की विरोध असेल चालत बी नाही। किरकोळ विरोध आहे, पण अशा अडचण काय नाही किंवा त्रास कोणाला नाही। अजून त्रास अजूनपर्यंत नाही, भविष्यात काय अजून सांगता येत नाही। वर्ष झालं व्यवसाय करतात आम्ही आता बघा 75 आणि 25 आणि 25 50 वर्ष। बर, किती पिढी आहे तुमची? तिसरी। बर, तिसऱ्या पिढीपासून कधीच नाही का नाही त्रास? नाही काय नाही, कोणाचाच नाही। कोणाला नाही, अकलूज गावात कोणाला झालेला नाही मोहिते पाटलाचा त्रास कोणाला। विरोधक म्हणून आता राम सातपुते मैदानात आहेत, माजी आमदार, त्यांच्याविषयी काय ती टोकाची प्रचार करतायत, टोकाची टीका करतायत, मग त्याच्याविषयी व्यापारी म्हणून तुमचं काय मत आहे? नाही, व्यापारी म्हणून कसं आहे, हे व्यवसाय झालाय पुढाऱ्याचा, राजकारणाचा, त्यामुळं थोडस राहणार की। आणि इलेक्शन होईपर्यंत परत काय एकच होते ते सगळे, म्हणजे असं काय हे नाही होत। धन्यवाद। तर हे होते प्रतिष्ठित व्यापारी। तर व्यापाऱ्यांच्या भावना या आहेत, आपण समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। सागर खरात बरोबर मी DS गायकवाड, अकलूज।